वेद न्यूज 24 वेद जनमनाचा। राज्यभरात पोलीस भरती प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे। कोल्हापूर पोलीस दलात 213 जागांसाठी 14,000 पेक्षाही अधिक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत। आज पोलीस भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जात आहे। कोल्हापूर जिल्हा पोलीस मुख्यालयात बुधवार जून 19 रोजीच्या पहाटे मोठी गर्दी झाली होती। कसबा बावडा मार्गावरील पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर बुधवारपासून पोलीस भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला। तत्पूर्वी परगाव आणि पर जिल्ह्याहून आलेल्या उमेदवारांनी रात्रीच मिळेल तिथं आसरा घेत काही वेळ विश्रांती घेतली। बुधवारी पहाटेच हे उमेदवार तयार होऊन पोलीस भरती प्रक्रियेसाठी मैदानावर पहाटे 5 वाजता कागदपत्रांसह उपस्थित होते। कागदपत्रांची छाननी करून उमेदवारांना मुख्यालयातील मैदानावर सोडलं जात होतं। RFID फेस रेकग्नायझेशन या संगणक प्रणालीद्वारे खात्री करून त्यांना मैदानात प्रवेश देण्यात आला। बुधवारी 1400 उमेदवारांची 100 मीटर, 1600 मीटर धावणे, गोळा फेक अशा विविध चाचण्या पार पडल्या। पोलीस भरती दरम्यान उमेदवारांना त्रास होऊ नये यासाठी पोलीस परेड ग्राउंडवर पिण्याचे पाणी, ORSची व्यवस्था तसंच वैद्यकीय पथक आणि अँब्युलन्स तैनात ठेवण्यात आली होती। पोलीस भरती सुरळीत पार पडण्यासाठी प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू आहे। या प्रक्रियेत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक राकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।